जय भीम. मी डॉक्टर अभिजित पंढरीनाथ वाडेकर, प्राचार्य PS अभियांत्रिकी महाविद्यालय, बाबासाहेबांना अभिवादन करतो. बाबासाहेबांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी ही स्थापन केलेली आहे. या संस्थेचे उद्दिष्ट टू प्रमोट एज्युकेशन, not only education but to promote intellectual, moral and social democracy. This is what the modern India needs and this is what the well-wishers should promote. या उद्देशाने ही संस्था स्थापन झालेली आहे. मुंबई येथे 1945 आणि 1948 ला नागसेनवन औरंगाबाद येथे स्थापन झालेली आहे. 1951 ला राजेंद्र प्रसाद यांच्या हाताने याचा फाउंडेशन स्टोन केलेला आहे आणि बाबासाहेबांनी एक फार मोठा उद्देश आपल्याला दिलेला आहे की एक इंटेलेक्च्युअल प्रमोट करण्यासंदर्भात. तर या संस्थेमध्ये जो प्राध्यापक आहे तो नागसेनासारखा असावा आणि विद्यार्थी हा मिलिंद म्हणजे मिलिंदर ग्रीक राजा जो होता त्याच्यासारखा असावा. या उद्दिष्टानेच इंटेलेक्च्युअल्स प्रमोट करावे हे ऑब्जेक्टिव्ह बाबासाहेबांनी घेतलेले आहे. लोकांच्या कॉन्ट्रीब्युशननी ही संस्था उभी झालेली आहे. ह्याच्यासाठी शास्त्रीजींच्या पुस्तकामध्ये नमूद केलेलं आहे की पंजाबमधून खूप मोठा पैसा डोनेशनच्या द्वारे पीपल्स एज्युकेशनला आलेला आहे आणि हे संस्था पण जी आहे त्याचं नाव बाबासाहेबांनी पीपल्स अशी कुठलंही वेगळं नाव नाही ठेवलेलं आहे. रयत जसे आहे, जे शिवाजी महाराजांनी रयतचं राज्य म्हटलेलं आहे, त्याच अनुषंगाने बाबासाहेबांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीला पीपल्स म्हणजेच रयत असं लोकांसाठी अर्पण केलेली आहे. तर त्या अनुषंगाने मला अभिमान वाटतो या संस्थेचे जे काही उद्दिष्ट आहेत जे बाबासाहेबांनी प्रमोशन करण्यासाठी सांगितलेले आहे ते उद्दिष्ट प्रामुख्याने नागसेनवनामध्ये पाळले जातात. इथले विद्यार्थी फार उच्च पदावर आहेत आणि मी सर्वांना आव्हान करतो की खऱ्याच अर्थाने जर बाबासाहेबांनी दिलेल्या ऑब्जेक्टिव्ह, समाजाला दिलेल्या ऑब्जेक्टिव्ह मध्ये खरंच जर आपल्याला काही निर्माण करायचं असेल तर या संस्थेमधून चांगल्यात चांगले इंजिनियर्स घडावे, प्राध्यापक चांगले इंटेलेक्च्युअल्स घडत आहेत. त्याच अनुषंगाने खऱ्या अर्थाने बाबासाहेबाला अभिवादन होईल असं मला वाटतं. धन्यवाद. जय भीम.